तर नमस्कार मंडळी, आता दिवाळीची सुट्टी संपलेली आहे म्हणून जायचं होतं परत सासरी वापस. तर हे येणार होते मला घेण्यासाठी. तर माझ्या मम्मीचं चाललं होतं जावईबापूंसाठी चिकन बनवायचं काम. तर मम्मीने छान असं जावईबापूंसाठी चिकन बनवलं होतं, परंतु चिकनचं सुक्का फ्राय बनवायचं होतं. तर माझ्या वहिनीने छान असं लोखंडी तव्यावरती चिकन फ्राय बनवलं होतं आणि गरम गरम चिकन फ्राय बनवून झाल्यावरती वहिनी म्हटल्या की चला आता गरम गरम जेवण करूया. तर छान असं आम्ही आहोंना आधी जेवायला दिलं गरम गरम आणि नंतर मग आम्हीही नंतर छान असं जेवण वगैरे केलं. जेवण केल्यावरती आम्हाला निघायचं होतं लगेच. तर आम्ही रेडी वगैरे झालो आणि छान असं निघालो होतो घरी जाण्यासाठी. तर बहिणाबाई म्हटल्या मलाही सोडा आता माझ्या घरी. तर तिला सोडवायला जायचं होतं आणि वेदालाही हॉस्पिटलमध्ये न्यायचं होतं. तर जाता जाता आधी वेदाला हॉस्पिटलमध्ये दाखवलं. हॉस्पिटलमध्ये दाखवल्यानंतर मग तिला छान असं औषधं वगैरे घेतले. तिला चांदीची चेन बनवायची होती. तर आम्ही गेलो होतो सराफाच्या दुकानामध्ये. सराफाच्या दुकानात गेल्यावरती मग तिला देखील आम्ही छान चेन बनवली आणि नंतर कार्तिकलाही चेन बनवायची होती. तर दोघांनाही आम्ही एकत्र चैनी बनवल्या आणि छान अशा दोघांनाही चैनी घालून पाहिल्या. तर खूप सुंदर दिसत होते ते दोघंही. नंतर लागली होती भूक म्हणून मग आम्ही थांबलो होतो जरा रस्त्याला एका हॉटेलला. तर छान असं वेदाला ज्यूस घेतला होता आणि आम्ही चायनीजवरती ताव मारला. तर घरी गेल्यावरती मग बहिणाबाईंना सोडलं तिच्या घरी आणि नंतर मग तिचं घर वगैरे पाहिलं. घर वगैरे पाहिल्यावरती मग नंतर आम्हाला लगेच निघायचं होतं रिटर्न आमच्या घरी यायला. नंतर मग वेदाची आणि दादाची मस्ती झाली आणि आम्ही निघालो मग घरी यायला. अशा प्रकारे आमच्या सुट्ट्या देखील संपल्या. चला भेटूयात, बाय.